भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा हीच मागणी आहे की स्थानिक उमेदवार आम्हाला द्या. तो मग साधा कार्यकर्ता जरी दिला चालेल, आम्ही रात्र दिवस एक करू आणि निवडून आणू. भारतीय जनता पार्टीची जर समजा विधानसभा तिकीट असती या ठिकाणी तर त्यांनी साहजिकच त्यांना मिळाली असते असं मला वाटतंय, कारण ते स्थानिक आहे आणि त्यांनी चांगलं काम करत आहेत. आपल्या पक्षाचे मित्रपक्ष म्हणून शिवसेनेची सीट आहे, त्यामुळे त्यांना तिकीट मिळणं हा पॉसिबल नाही. संतोष खरात सुद्धा अवेलेबल होते. जर त्यांच्या मनात जर शंका कुशंका असते तर ते इकडे आलेच नसते. सुशीबेन हा स्थानिक नाही आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो, सुशीबेन हे पक्षाची कार्यकर्ता आहे, पक्षाचे नेते आहेत. नाही, वरळीत राहतच नाही ना. वरळीमध्ये ऑफिस असलं म्हणजे वरळीत राहतो असं नाही. तर असं काय मी तुम्हाला नळ आणून दिलं आहे, मी तुम्हाला पाणी आणून दिलं आहे, तर अशा गोष्टी काहीतरी पाहिजे असतात. मग आपल्या कॅन्डिडेटकडे जर कुठले समजा मला एखादं पत्रक आपलं छापायचं आहे आणि मला वरळी विधानसभेमध्ये मी काय काम केलेलं आहे ते मला जर सांगायचं आहे, तर तसं तर सुशीबेनकडे तसं काही आहेच नाही ना. मग व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक स्वच्छ पाणी. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नुकतंच शिवसेना शिंदे गटाचं वरईमध्ये आंदोलन झालं की आम्हाला वरई विधानसभेसाठी स्थानिक उमेदवार पाहिजे आणि शिवसेना शिंदे गटातील सर्वच त्यांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन घेतलं. नारे होते की आम्हाला स्थानिक उमेदवारच द्या. याच्यावरून 2-3 प्रश्न निर्माण होतात की पक्षश्रेष्ठींना कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न केला जातो आहे का, भारतीय जनता पार्टीला कुठे सांगण्याचा प्रयत्न केला जातो आहे का. भारतीय जनता पार्टीचा विशेष उल्लेख यासाठी करावा लागतो कारण की शायना एन.सी. या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या, राष्ट्रीय प्रवक्त्या किंवा त्यांच्या वरच्या फळीतील नेत्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. शायना एन.सींना अचानक वरईमध्ये असा काय इंटरेस्ट क्रिएट झाला हा देखील विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपल्यासोबत प्रशांत गवस आहेत, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी. गवस साहेब, स्वागत आहे. नेमका काय विषय आहे, काय आतलं राजकारण आणि काय वरचं राजकारण तुमच्याकडूनच जाणून घ्यायचं आहे, खरं सांगा. व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक स्वच्छ पाणी. खरं म्हणजे तर जर बघायला गेलं तर हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी देणं स्वाभाविक आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व युवा नेतृत्व श्रीकांत शिंदे साहेब खासदार यांनी आम्हाला वर्षा बंगल्यावर ज्या वेळेला बोलवलं आणि त्यावेळेला सांगितलं की शिवसेना वरळी विधानसभा लढते आणि आपल्याला तयारी करायची आहे. आता शिवसैनिक म्हणून आम्ही ज्या पद्धतीने तयारी करायची आहे त्याच्यापेक्षा 10 पटीने ताकद लावली या ठिकाणी आणि आम्ही वरळी विधानसभा लढण्यासाठी तयार झालो. पण इथं असं होतं की एक वेळा 2019ला आपण बाहेरचा उमेदवार देऊन बघितला. बाहेरचा उमेदवार म्हणजे सन्माननीय आदित्यजी ठाकरे आणि 5 वर्षे त्यांना उमेदवारी मिळाली आणि 5 वर्षे ते आमदार म्हणून या ठिकाणी राहिले. परंतु लोकांचे जे प्रश्न होते किंवा लोकांचे जे काही समस्या होत्या त्या सोडवता आला नाही किंवा लोकांना त्यांना भेटता आलं नाही, लोकांना त्यांना भेटता आलं नाही. याचं कारण होतं की एकतर ते पूर्ण सिक्युरिटीमध्ये फिरत आहेत, दुसरं त्यांचं स्वतःचं इथं कार्यालय नव्हतं. आणि लोकांची समस्या काय होती की बाबा वॉटर मीटर गटर जे काय आहे ते एक स्वाभाविक आहे की एक तर फंडातून आपण लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधी येतो तर करतो. त्या बाकीच्या ज्या समस्या होत्या, जसं मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंटचा विषय होता, त्या विषयाला कुठेही वाचा फुटली गेली नाही. लोकांवरती अन्याय होत होते, ज्या ठिकाणी भाडं भेटत नव्हतं, लोक अपात्र होत होते. 25-25, 30-30 वर्षाची रखडलेली जी कामं होती ती पूर्ण होणार ह्या भावनेतून आदित्य ठाकरे साहेबांना ते निवडून दिलं होतं. पण तसं काही दिसलं नाही. आणि लोकांच्या बाकीचे जसं आपण एखादं महानगरपालिकेसंबंधित काही समस्या असतात, SRA संबंधित, म्हाडा संबंधित, PWD संबंधित किंवा रेशन कार्ड संबंधित, लाईट बिल संबंधित, हे अशा विविध हॉस्पिटलचे जे विषय आहेत, एज्युकेशन जे लहान मुलं असतील किंवा कॉलेजची मुलं असतील त्यांचं ॲडमिशनचा विषय असेल, असे अनेक विषय होते. ते
विषय हाताळता आदित्य ठाकरे साहेबांना आले नाही आणि त्याचा लोकांना खूप त्रास झाला. कारण ज्या वेळेला लोकल प्रतिनिधी असतो त्याच्यापर्यंत लोकांना जाणं सहज उपलब्ध असतात. कारण एखादा स्थानिक आमदार असला तर त्या ठिकाणी आपण स्वतःहून जातो, कार्यकर्ते जातात, कार्यकर्ते आजूबाजूच्या लोकांना घेऊन जातात, रहिवाशांना घेऊन जातात आणि त्या ठिकाणी त्यांची कामं करायला आपण सांगतो. पण आता इकडे आमदारच नाही आहे, आमदार बसतच नाही, आमदार भेटतच नाही, आमदार फोनच उचलत नाही. मग ह्या गोष्टीसाठी कुठे जायचं, मेन हा उद्देश होता. त्या अनुषंगाने आता जे काय चाललं होतं की बाबा शिवसेनेला सीट देणार आहे, मग आता लोकांची ज्या मागण्या होत्या की स्थानिक उमेदवार पाहिजे, हा शिवसैनिकाचा तर होताच, पण लोकांचं मागणी होती की स्थानिक उमेदवार मिळाला पाहिजे. तर स्थानिक उमेदवार मिळाला पाहिजे, तर मग स्थानिक उमेदवार म्हणून जे इथले काय आमचे लोकप्रतिनिधी असतील, जसं दत्ता नरवणकर साहेब विधानसभा प्रमुख म्हणून, आता लोकप्रतिनिधी म्हणून संतोष खरात आहे, आपले सचिव सुशांत शेलारजी आहे, हे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांना जर एखाद्याला जरी कोणाला सीट दिली तरी आपण सहज लोकांची या ठिकाणी कामं करू शकतो. लोक आम्हाला भेटू शकतात, आम्ही लोकांना भेटू शकतो. कारण 5 वर्ष लोकांनी जे भोगलं आहे ते पुन्हा आम्हाला ते लोकांसमोर आणायचं नव्हतं आणि लोकांना पण नको आहे. आणि आतासुद्धा ज्या पद्धतीने लोक त्यांना सांगतात, जिथं जे आता जातात आणि लोकांची भेटीगाठी होतात, तर लोकांचा हाच विषय होता, साहेब 5 वर्ष तुम्ही आम्हाला कुठे दिसलंच नाही, 5 वर्ष आमची काय कामं झालीच नाही. मग अशा वेळेला मग काय करायचं. मग त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, सुनील शिंदे आणि सचिन भाऊ साहेबांना त्यांनी पाठवलं प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक मंडळमध्ये, प्रत्येक संस्थेमध्ये. तिथंसुद्धा त्यांनासुद्धा प्रत्युत्तर हेच आहे की साहेब तुम्ही ऐका उमेदवार, तुम्ही असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू, पण आदित्य ठाकरे साहेबांना आम्ही यावेळेला मदत करणार नाही, असं त्यांना ते प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालेलं आहे. म्हणून आमचंसुद्धा हेच होतं, जर बाहेरचा उमेदवार आला तर लोकांचा प्रतिसाद आणि लोकांची आकांक्षा जी होती किंवा लोकांचे जे काय प्रश्न होते सुटणार नाही आणि त्यामुळे आपला कॅन्डिडेट या ठिकाणी निवडून येणं खूप कठीण होईल. म्हणून आपण त्या अनुषंगाने हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जमलो आणि जमून घेऊन आम्ही मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. आमचे जे काय समस्या आहे आणि समस्येचं निवारण आणि आम्हाला स्थानिक का हवा आहे हे सगळं आम्ही इस्तपुस्त त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं माध्यमाच्या माध्यमातून, आपल्यासारख्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांच्या कानामध्ये ते गेलं आणि त्याच्यावरती विचार केला गेला. आणि आता जे काय निर्णय घेतील ते मला वाटतं स्थानिक उमेदवार म्हणूनच या ठिकाणी दिला जाईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. नाही, पण असं म्हटलं जातं की पक्षश्रेष्ठींनाच हे नकोसं होतं, शायना एनसींचा हा प्रवेश किंवा हे भाजपच्या फडणवीसांच्या माध्यमातून वरच्या लेवलला काहीतरी पॉलिटिक्स घडलं गेलं किंवा आदित्य ठाकरेंना सपोर्ट करण्यासाठी शायना एनसींना या ठिकाणी आणण्यात आलं होतं, म्हणजे कमकुवत उमेदवार मिळाला तर आदित्य ठाकरेंचा मार्ग मोकळा होईल, अशा उलटसुलट चर्चा आहेत. तर हे जे आंदोलन होतं हे पक्षश्रेष्ठींच्या इनडायरेक्ट किंवा एका छुप्या पाठिंब्याने करण्यात आलं होतं का, अशा चर्चा आहेत बाहेर? नाही, मी प्रामाणिकपणे, कारण ह्या सगळ्या गोष्टीसाठी लीड मी घेतला होता, पुढाकार मी घेतला होता. याच्यामध्ये वरून आदेश वगैरे काही नाही, कोणाचे आमचे बोलणं झालेलं नव्हतं, कोणाशी संपर्क होत नव्हता वरिष्ठांशी. फक्त आम्हाला न्यूजमध्ये जे आपण बघत होतो त्या अनुषंगाने आम्ही हा विषय घेतला आणि त्याला आम्ही त्या गोष्टीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, एवढंच मला म्हणायचं आहे. कारण वरिष्ठांचं याच्यामध्ये काही नाही. आणि राहिलं सायना एन सीचा जो विषय आहे, सायना एन सी वरळीमध्ये त्यांचं कधी आपण वरळीमध्ये त्यांना बघितलेलंच नाही, कारण हायराईजमध्ये राहणाऱ्या व्यक्ती आहेत. बघा, आम्हाला कुठले मित्रपक्ष आहे भारतीय जनता पार्टी, त्यांना पण प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपला उमेदवार मिळाला पाहिजे, आपल्याला ती सीट मिळाली पाहिजे, हे स्वाभाविक आहे. त्या अनुषंगाने त्यांनी पण प्रयत्न केला असेल, परंतु लोक आणि भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्तेसुद्धा त्या गोष्टीला नाकारतात. कारण त्यांनासुद्धा भीती आहे की पुन्हा जर सरकार आणायची असेल, एक उमेदवार आपला निवडून येणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने त्यांना पण सुद्धा वाटतं की बाहेरचा व्यक्ती जर कोणी भारतीय जनता पार्टीचा असेल किंवा शिवसेनेचा असेल तर या ठिकाणी निवडून येणं खूप कठीण आहे. कारण लोकांची मानसिकता तशी बनलेली आहे. कारण या ठिकाणी लोकांनी ठरवलेलं आहे की ह्या वेळेला किती कोणी असेल पण बाहेरचा व्यक्ती नाही पाहिजे, स्थानिक पाहिजे.
म्हणून भारतीय जनता पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते हेच सांगतात की बाबा भले भारतीय जनता पार्टीचा असो किंवा शिवसेनेचा असेल, पण आम्हाला बाहेरचा उमेदवार नको, कारण आम्हाला पुन्हा सत्तेमध्ये राहायचं आहे, सरकार म्हणून आपल्याला हे करायची, लोकांची सेवा करायची आहे. ज्या पद्धतीने 2.25 वर्षामध्ये महायुतीने काम केलं आहे आणि जे उर्वरित जे काम आहे ते सुद्धा पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीची सरकार हवी आहे. त्यामुळे आपल्याला तो कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे आणि कुणाला मिळाली पाहिजे नाही, जो कुठल्या पक्षाचा असेल तरी चालेल, पण तो निवडून यायला पाहिजे आणि निवडून येणारा उमेदवार दिला पाहिजे. म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेसुद्धा आणि शिवसेनेचे कार्यकर्तेसुद्धा हीच मागणी आहे की स्थानिक उमेदवार आम्हाला द्या. तो मग साधा कार्यकर्ता जरी दिला चालेल, आम्ही रात्रदिवस एक करू आणि निवडून आणू. कारण हे आम्ही नाही सांगत आहे, हे लोकांची डिमांड आहे. आम्ही तर सांगतोच आहे की प्रत्येक वेळेला एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा आम्ही एक कार्यकर्ता म्हणून की बाबा या ठिकाणी आपला उमेदवार राहिला पाहिजे, आपल्याला सीट मिळालेलं पाहिजे. पण आजचा जो आवाज आहे, जो परवा आम्ही या ठिकाणी केला आहे, फक्त कार्यकर्ते नव्हते तर इतर सर्व समाजाचे सर्व घटकाचे लोक आणि स्थानिक जे मतदार बंधू भगिनी सुद्धा आलेले होते. कमीत कमी 1000च्या आसपास लोक या ठिकाणी जमले होते. ते फक्त कार्यकर्ते नव्हते. म्हणून त्या भावनेला जरी आपण हे करून स्थानिक उमेदवार द्यावा आणि तो निवडून यावा, आमची एवढीच इच्छा आहे. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. गवसाहेब, नुकतीच आम्ही बातमी घेतली, भाजपचे दीपक सावंत देखील आमदारकीला इच्छुक आहेत. आपण आता मगाशी म्हटल्याप्रमाणे दत्ता नरवणकर इच्छुक आहेत, संतोष खरात इच्छुक आहेत, आपले सचिव सुशांत शेलार इच्छुक आहेत, सुशीबेन शाह देखील दावा करत आहेत. तर तुमच्या एकाच पक्षातून इथे 4 लोक इच्छुक आहेत. तर या सगळ्याचा फटका मतदानावरती पडणार नाही का शिंदेगड शिवसेनेला आपल्या या वरळी विधानसभेत? नाही, कारण ज्या वेळेला पक्षाने उमेदवार दिला तर शिवसेनेची एक शिस्त आहे, बाळासाहेबांनी पूर्वीच आम्हाला शिकवलेलं आहे. एक वेळा वरिष्ठाने आपल्या नेत्याने उमेदवार दिला, त्यानंतर आपले हेवे दावे सगळे संपतात आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आहे की मी आमदार झाला पाहिजे, मी खासदार झाला पाहिजे, मी नगरसेवक झाला पाहिजे. आणि ती इच्छा असणं पण स्वाभाविक आहे, कारण पक्षामध्ये काम करत असताना प्रत्येक व्यक्ती आपलं योगदान देत असतो आणि इच्छा असावी. जो इच्छा नसेल तो राजकारणामध्ये राहूच नाही, कारण इच्छा ज्याला असते तोच राजकारणामध्ये लोकांची कामं करू शकतो आणि पक्षाला पुढे घेऊन जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला माहिती असेल, आपण त्या परवा आपण जे सर्व आंदोलन म्हणता येणार नाही, एक आपण सर्वांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोचवण्याचं जे आपली जी भावना पोचवण्याचं काम केलं, त्या ठिकाणी सुशांत शेलारसुद्धा अवेलेबल होते, संतोष खरातसुद्धा अवेलेबल होते. जर त्यांच्या मनात जर शंका कुशंका असते तर ते इकडे आलेच नसते. सुशीबेन शाह होत्या. सुशीबेन हा स्थानिक नाही आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो, सुशीबेन हे पक्षाची कार्यकर्ता आहे, पक्षाचे नेते आहेत. पण वरळीत राहते नाही, वरळीत राहतच नाही ना. वरळीमध्ये ऑफिस असलं म्हणजे वरळीत राहतो असं नाही. म्हणजे प्रॉब्लेम मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, वरळीमध्ये राहते हा विषय नाही. वरळीमध्ये राहिल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून किंवा पक्षाचे कार्यकर्ता म्हणून लोकांसमोर तुम्ही किती वेळा गेलात, लोकांची काय कामं. उद्या तुम्ही दरवाजावरती लोकप्रतिनिधी म्हणून जाणार ना, त्यावेळेला लोक विचारणार तुम्ही काय केलं. मग त्यावेळेला मला सांगता आलं पाहिजे ना, मी बाबा तुमचं गटरचं काम केलं आहे, मी तुमचं मीटरचं काम केलं आहे, मी रस्ते बनवले, मी लादीकरण केलं, मी छपरं टाकलं, मी मंदिरचं काम केलं आहे, मी बौद्ध मंदिरचं काम केलं आहे. काहीतरी माझ्याकडे पाहिजे. तर असं काय मी तुम्हाला नळ आणून दिलं आहे, मी तुम्हाला पाणी आणून दिलं आहे, तर अशा गोष्टी काहीतरी पाहिजे असतात. मग आपल्या कॅन्डिडेटकडे जर कुठले समजा मला एखादं पत्रक आपलं छापायचं आहे आणि मला वरळी विधानसभेमध्ये मी काय काम केलेलं आहे ते मला जर सांगायचं आहे, तर तसं तर सुशीबेनकडे तसं काही आहेच नाही ना. मग मुख्यमंत्र्यांनी या महायुतीने जे केलेली कामं त्या आधारावरती आपण जाऊ का त्यांच्या परत? ते तर आहे जे लोकांपर्यंत पोचलेलं आहे. प्रत्येक योजना ही लोकांपर्यंत पोचलेली आहे, पण स्वतःचं पण काहीतरी इथं असावं, ज्यानेकरून आपल्याला कॅन्डिडेट निवडून आणतं सहज आणि सोपं जातं. एवढीच भावना होती, त्याच्यामध्ये दुसरं काही नाही आहे. व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक, स्वच्छ पाणी. नाही, पण या ठिकाणी लॉबिंग बघायला मिळते. सुशीबेन शाह यांच्याकडे काही पदाधिकारी त्यांच्याकडे असतात आणि काही नरवणकरांकडे असतात. तर आता आपला पक्ष आता इथे वरळी विधानसभेत नव्याने एस्टॅब्लिश होतो आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या समोर. तर आता ही तुमची गडबाजी आहे, ही कशी काय आता या निवडणुकीला सामोरी जाणार? याला कुठल्या अँगलने घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं. बघा, माझं याच्यामध्ये हे मत आहे,
वेगळ्या वेगळ्या गटबाजी म्हणता येणार नाही, पण वेगळ्या वेगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन वेगवेगळे नेते, वेगळे लोकप्रतिनिधी जर विधानसभेमध्ये काम करत असतील तर त्याच्याने लोकांचंच हित आहे, लोकांचं हित आहे त्याच्यामध्ये, कारण आणि पक्षाचं हित आहे. जर कारण वेगळ्या कार्यकर्ते आणि वेगळे नेते आणि ते पक्षाचं काम करतात, पक्षाच्या विरोधात काम नाही करत, त्यामुळे पक्षाचं डॅमेज होण्याचं कारणच नाही, कारण ते पक्षाच्या विरोधात काय बोलतच नाही. ते सुशांत शेलार असतील, संतोष खरात असतील किंवा सुशीबेन असतील, त्या पक्षाच्या विरोधाने पक्षाची कामं करा. आता लाडली बहीण घेऊन ते जातात, सुशीबेन पूर्ण त्यांना आपण या ठिकाणी वरळी विधानसभेचा प्रमुख म्हणून आपण साहेबांनी त्यांना नेमणूक केलेली आहे, त्या अनुषंगाने ते लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात. सुशांत शेलार सचिव असल्यामुळे आणि स्थानिक असल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचतात. तसं संतोष खरात हे लोकप्रतिनिधी आहे, नगरसेवक आहे, त्या माध्यमाने ते लोकांपर्यंत पोहोचतात. आणि स्वाभाविक आहे, प्रत्येकाला मानणारा एक वेगळा वर्ग असतो, पण पक्षाला मानणारं सगळे मिळून एकच पक्षाला मानणारे, एकच नेत्याला मानतात. आणि आमचा नेता सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असं मला वाटतं. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला काही ग्रुपबाजी वगैरे असं म्हणता येणार नाही. मी याच्यामध्ये एवढंच विचार करतो की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्याच्यामध्ये पक्ष मोठा होतो, पक्षाला मजबूती मिळते, कारण प्रत्येक व्यक्ती काम करायला निघालेला आहे. तो आपल्या विरोधात, दत्ताच्या विरोधात बोलतात की सुशीबेनच्या विरोधात आम्ही दत्ता बोलत नाही, किंवा संतोष खरात सुशांत शेलारच्या विरोधात किंवा सुशांत शेलार दत्ता नानोकच्या विरोधात नाही बोलत आहे. ते पक्षाची योजना, पक्षाचं केलेलं काम हे लोकांसमोर घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन फिरतात. त्याच्यामध्ये असं कोणाला वाटायला नको की गुटबाजी वगैरे किंवा ग्रुप आहे आणि त्याचं येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला त्याचं काहीतरी नुकसान होईल किंवा आपल्याला कुठेतरी दगाफटका होईल, असं बिलकुल नाही. ज्या दिवशी उमेदवार म्हणून स्थानिक या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देतील, त्याच्यानंतर हे सगळे आम्ही, सुशीबेन असेल, सुशांत शेलार असेल, संतोष खरात असेल, संजय गायकवाड असेल किंवा इतर आमचे सर्व शाखा प्रमुख असतील, महिला शाखा प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख, हे सर्वजण एकत्र मिळून काम करणार आहे. आणि प्रत्येकानं आपल्या हक्काचा आमदार पाहिजे. आणि आम्ही बांधिलकी आहे शिवसेनेची, आणि सर्व कार्यकर्ते हे सुद्धा शिवसेनेची बांधील आहे. आणि त्यांना माहीत आहे, जर आपला शिवसेनेचा उमेदवार निवडून नाही आला आणि समजा उद्या आदित्य ठाकरे निवडून आले तर नुकसान माझंच आहे, म्हणजे प्रत्येकाचं आहे. छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्याचं नुकसान आहे, कारण आपल्या हक्काचा, आपल्या पक्षाचा जर आमदार असेल, मला त्याच्याबरोबर जमते किंवा नाही जमते, मग हक्काचा असेल तर माझा मानसन्मान वाढेल, माझा या विभागामध्ये प्रभाव वाढेल, माझ्या रहिवाशांच्या, माझ्या मतदारांची या ठिकाणी कामं मी करून घेऊ शकतो किंवा करून घेऊ शकते. अशा पद्धतीचं आमचं विजन आहे. प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये एक अशी भावना आहे. आज आम्ही किती जरी काही असेल, थोडंफार मनमुटाव असेल, भांडणं नाही म्हणता येणं, मनमुटाव असेल, पण ज्या दिवशी निवडून आला त्या दिवशी तुम्हाला दिसेल याच वरळी विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीने आपण पूर्ण प्रत्येकाची ताकद या पणाला लावू आणि आमचा शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार, हे 100% मला खात्री आहे. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. या ठिकाणी दीपक सावंत यांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे भाजपचे. आता जर परत त्यांनी तिकडून जर ती रेस चालू केली तर मग ह्या उमेदवाराचं काय होणार आपल्या तुमच्या? आता आम्ही महायुती म्हणून लढतो. आता ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत. स्वाभाविक आहे, त्यांना पण वाटत असेल की मला तिकीट मिळावी, पण ज्या वेळेला वरच्या लेवलला, ज्या वेळेला आता गेल्या वेळेला पण त्या लोकांची मागणी होती, नार्वेकर साहेब होते, लोढा साहेब होते, त्यांच्याबरोबर फिरले, लोकांपर्यंत गेले, पण ज्या वेळेला यामिनीताईंना तिकीट मिळाली त्याच्यानंतर हे सर्व एकत्र होते. लोढासाहेबसुद्धा प्रचाराला आले आणि सगळ्यांनी येऊन मेहनत केली आणि वरळी विधानसभेमध्ये आपण दाखवून दिलं. सर्व भारतीय जनता पार्टीचे असेल, महाराष्ट्र नवनिर्माणचे असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, RPIचे कार्यकर्ते असतील, एकजुटीने आपण तो इलेक्शन लढलो आणि आपण त्या ठिकाणी चांगलं वरळीमध्ये टक्कर दिली आणि फक्त थोडक्यामध्ये आम्ही मागे राहिलो आहे. तर मला वाटत नाही उद्या समजा ही भारतीय जनता पार्टीची जर समजा विधानसभा तिकीट असती या ठिकाणी तर त्यांनी साहजिकच त्यांना मिळाली असते असं मला वाटतं आहे, कारण ते स्थानिक आहे आणि त्यांनी काम
चांगलं काम करतायत आणि पक्षासाठी दिवसरात्र एक करताय, सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र घेऊन जातात आणि ते अपेक्षा ठेवणारच आहे. पण ही आपल्या पक्षाचे मित्रपक्ष म्हणून शिवसेनेची सीट आहे, त्यामुळे त्यांना तिकीट मिळणं हा पॉसिबल नाही. म्हणजे तुम्हाला सांगायचं पॉसिबलला मराठीमध्ये आपण काय बोलतो, शक्यता नाही असं मला वाटतंय. पण एक शक्यता झाली आहे. मागच्या वेळेला लोकसभेला राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बिनशर्त पाठिंबा दिला होता, पण या ठिकाणी संदीप देशपांडेंनी इथे कामाचा म्हणण्यापेक्षा या ठिकाणी प्रचाराचा धूमधडाका लावलेला आहे. त्यांनी स्वतःचा एक क्राऊड तयार करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे वरळीमध्ये. आता परत तुम्हाला देखील मग संदीप देशपांडेंच्या विरोधात लढावं लागणार आहे. मग आता कसं काय होतं हे समीकरण काय? नाही, संदीप देशपांडेच्या विरोधात लढाईचा हा विषय नाही आहे. संदीप देशपांडे आता एक 2-4 महिन्यापासून जे आपण प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन त्यांनी लोकांची भेटीगाठी केल्या, त्या ठिकाणी शिवसेनेचा पक्षाबद्दल म्हणजे आमचा मूळ पक्ष आहे, बाळासाहेबांचा जो पक्ष आहे, त्या पक्षाबद्दल एकही शब्द काढलेला नाही. कारण आमच्यावरती आरोप करायला आमचा आमदार नव्हता. कारण 15 वर्ष आमदार होते ते सचिन भाऊ त्यांच्याकडेच आहे, 5 वर्ष आमदार होते ते सुनील शिंदे त्यांच्याकडेच आहे, मग आदित्य ठाकरे 5 वर्ष राहिले ते त्यांच्याकडेच आहे. ते आदित्य ठाकरे ह्या तिघांनी मिळून ह्या कमीत 25 वर्षामध्ये लोकांचं काहीच विकास केलेला नाही. त्यामुळे त्यांचा रोष, लोकांचा रोष हा त्यांनी त्या ठिकाणी बघितला आणि त्या रोषाच्या अनुषंगाने त्यांनी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षावरती टीका टिप्पणी केलेली आहे. त्यामुळे संदीप देशपांडे साहेब या ठिकाणी उभे राहिले तर त्याचं नुकसान हे आदित्य ठाकरे साहेबांना होणार हे नक्की आहे. कारण आम्हाला बोलण्यासारखं, आमच्यावरती आरोप करण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही. कारण मुख्यमंत्री साहेबांनी वरळीला दिलेलंच आहे. जे 75 वर्षामध्ये वरळीला जे नाही मिळालं, 75 वर्षामध्ये जो विकास झाला नाही, यांच्या 15, 20, 25 वर्षाच्या काळामध्ये विकास झाला नाही. यांच्याकडे 3 आमदार आहेत आणि तिन्ही आमदार 25 वर्ष मिळून काम केलेलं आहे. यांच्याकडे वरळीमधलेच महापौर 2-2, 3-3 वरळीमधलेच महापौर आहेत. त्यामुळे दत्ताजी नलावडे साहेब या ठिकाणी आमदार होते. त्याचबरोबर खासदार म्हणून मोहन रावले 5 का 6 वेळा होते. परत आपले अरविंद सावंत साहेब 2 वेळा आहे. मग एवढ्या सगळ्या या वरळीमध्ये असून 6 नगरसेवक तुमचे होते, तुम्ही यावर 25-30 वर्षामध्ये काहीच काम नाही केलं. मग आरोप कोणाला द्यायचा? देशपांडे साहेब असतील किंवा आणि कोण उमेदवार तुमचा पक्ष देणार, ते आम्हाला ब्लेम करू शकत नाही. कारण आपला पक्ष झाल्यानंतर, तुमच्या माहितीसाठी सांगतो, साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात पहिलं काय काम केलं असेल तर जे धीमी गतीने जे कोस्टल रोडचं काम, मेट्रोचं काम ज्या धीमी गतीने किंवा थांबवलं गेलं होतं, सर्वात फास्ट काम करायचं काम मुख्यमंत्री साहेबांनी केलं. जे कोळीवाड्याचा प्रश्न स्थानिक आमदार म्हणून कित्येक वर्ष कोळी बांधव जात होते, स्पाईन वाइंडिंग करून द्या, कारण आमचा मच्छीमाराचा व्यवसाय आहे, आम्ही उपाशी मरू, आमची मुलं बाळं उपाशी मरतील आणि आम्हाला ते मोकळं करून द्या जेणेकरून आम्ही व्यवसाय करू. ते आदित्य ठाकरे साहेबांनी केलं नाही. पण मुख्यमंत्री साहेबांकडे एक वेळा कोळी बांधव गेले आणि लगेच त्यांनी तो स्पाईन वाइंडिंगचा विषय घेतला आणि 1000 करोड जास्त खर्च झाले त्या गोष्टीसाठी आणि ते करून घेतलं आणि ते करून दिलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबाने जे कोस्टल रोडमुळे जे बाधित झालेले लोक होते, म्हणजे ज्या लोकांचं बाधित होते, म्हणजे त्या लोकांना छोटे मच्छीमार असतील, त्या लोकांना जास्त आतमध्ये जाता येत नाही, जे त्या किनाऱ्यापट्टी त्या ब्रिज बांधतात, त्या ठिकाणी जे मच्छीमारीचा धंदा करतात, ज्यांचं नुकसान झालं त्यांना सगळ्यांना पैसा दिला. कुणाला 20 लाख, 30 लाख, 25 लाख, 10 लाख, 7 लाख, 8 लाख आणि जे मत्स्य व्यवसाय जे तिकडनं खरेदी करून दुसरीकडे विकणार आहे त्यांनासुद्धा त्यांना मोबदला दिला गेला. आणि हा एक वेळा नाही, दरवर्षी त्यांना मोबदला दिला जाणार आहे. मग अशा पद्धतीचं काम केलं. त्यानंतर जे प्रत्येक वेळेला डांबरीचे रोड बनवायचं आणि परत ते खड्डे करायचे आणि खड्डेचा टेंडर द्यायचं, त्याच्यामधून मलिदा खायचा, ते सर्व आता वरळीमध्ये तुम्ही बघा सर्व डांबरीचे रस्ते केले. जे 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्षापासून रखडलेली प्रोजेक्ट होते, आज
जिजामाताचं प्रोजेक्ट बघा, लावली इन्क्वायरी, ताबडतोब बिल्डरला बोलवून घेतलं, ताबडतोब काम चालू केलं. आज जिजामाता आनंदनगर, सुभाषनगर, रमाबाई, कांबळेनगर, स्वामीनगर यांचं काम चालू झालं आहे. त्यांचे ॲनेक्चर झालं, ॲनेक्चर बनवून त्यांचं काम स्टार्ट केलं. मर्यामासारखं 25-30 वर्षापासून रखडलेलं काम होतं ते पूर्ण झालं. सुवेळानगरचं काम रखडलेलं होतं ते काम चालू केलं. म्हणजे 2 वर्षामध्ये एक व्यक्ती येतो, जर करण्याची इच्छाशक्ती असेल साहेब तर काही करू शकतो माणूस. तर अशा पद्धती आता हे लोअर परेलचं ब्रिज धरा, लोअर परेलचं ब्रिज किती वर्ष झाली? 6 वर्ष झाली हो, ते होतच नव्हतं. मग मुख्यमंत्री साहेब ज्या वेळेला आले आणि ज्या पद्धतीने दीपक केसरकर साहेबांना आदेश दिला की बाबा हे लवकरात लवकर झालं पाहिजे, दीपक केसरकर साहेबांनी तिथं पुढाकार घेतला आणि त्याचं उद्घाटन केलं आणि ते लवकरात लवकर बांधून लोकांसाठी रहदारीसाठी रस्ता मोकळा केला. नाही तर किती त्रास होत होता इथल्या स्थानिक लोकांना. तर हे अशी चांगली चांगली कामं केली. आज तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सुद्धा बघा, आज या ठिकाणी KM JJ हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळं प्रायव्हेटसारखं हॉस्पिटल केलं. कधी विचार करू शकत नाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा प्रायव्हेट हॉस्पिटलसारखं होते. असे अनेक. आणि आज कमीत कमी 40,000 महिलांनी लाडकी महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण ह्या माध्यमातून या योजनेतून लाभ घेतलेला आहे वरळी विधानसभेमध्ये. मी फक्त वरळीचं बोलतो आहे. आता महाराष्ट्र बघायला गेलं तर 3 करोड लोकांनी घेतलेला आहे, पण वरळीमध्ये 40,000 लोकांनी लाडली बहिणीचा लाभ घेतलेला आहे. मग याला काय म्हणणार तुम्ही? म्हणजे त्या महिला त्या भगिनीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये गेले. ते 1,500 नसून एक घरामध्ये 2 व्यक्ती, म्हणजे मला सांगा 18,000 रुपये एक व्यक्तीचं, 2 व्यक्तीचं 18-36, 3 सिलेंडर फ्री, म्हणजे 40,000च्या आसपास एक घरामध्ये त्या ठिकाणी आपला पैसा जाणार आहे किंवा त्यांना पैसा मिळणार आहे. मग एवढी रक्कम मला सांगा ना तुम्ही, एवढी मोठी रक्कम साधा आपण आपला एक नवरा म्हणून कधीतरी माझ्या बायकोच्या हातात दिलं असेल का हो? एक भाऊ म्हणून आज एवढी मोठी आणि पाठीशी उभे राहिले आणि एवढी मोठी रक्कम त्या महिलेला मिळते आणि त्यांचं जे काही छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना हव्या असतात आज त्या मस्त आहेत, ते खुश आहेत. आणि आज लाडली बहिणीमुळे तर यांचे सगळ्यांचे धाबे दणाणलेले आहेत. या लोकांना काही सुचत नाही काय करायचं काय नाही. आणि एवढी चांगली योजना आणि भरपूरसे सांगायला गेलं तर खूप वेळ जाईल साहेब, कारण वरळीमधलंच मी घेतलं तर असे बरेच कामं. आता तुम्हाला हे टँडलमध्ये हबमध्ये तुम्ही एक प्रोजेक्ट चालू आहे, त्या ठिकाणी जे पाणी फिल्टर करायचं जे मोठं प्रोजेक्ट त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी आणलेलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी मग तुम्ही पण करू शकला असता ना. मग तुमच्याकडे 25-30 वर्षे, तुम्ही 15 वर्षाचा आमदार होता, दुसरा 5 वर्षाचा, हे तुमच्या आणि स्वतः त्यांचे वडील 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. मग का नाही केलं? हे अशा अनेक गोष्टीमुळे ना आज लोकांनी पाठ फिरवलेले आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या याच्याबरोबर लोकांनी अक्षरशः पाठ फिरवले वरळीमध्ये. जर बघायला गेलं तर त्यांची ताकद खूप मोठी आहे. लोकसभेमध्ये मी तुम्हाला सांगतो, आज त्यांच्याकडे सचिन भाऊ 3 टाईमचा आमदार, सुनील शिंदे 1 टाईमचा आमदार, त्याचबरोबर आदित्य ठाकरे, त्याचबरोबर 10 वर्षे झाली अरविंद सावंत खासदार, त्याचबरोबर किशोरी पेडणेकर महापौर, स्नेहल आंबेकर महापौर, महादेव देवळे महापौर, उपमहापौर हेमांगी वारलीकर, त्याचबरोबर 1 वेळा आमदारकी लढलेला आशिष चंबूरकर, 5 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आशिष चंबूरकर, त्याचबरोबर तुमचे माजी नगरसेवक छोटू देसाई, त्याचबरोबर माजी नगरसेवक अनिता नायर, त्याचबरोबर तुमचं अवी भोसले नगरसेवक, बरोबर. एवढी मोठी ताकद. आणि त्याचबरोबर निशिकांत शिंदे एक आमदारपेक्षा कमी नाही. वरळीमध्ये तर पूर्ण त्यांचे व्यवसाय चालू आहे आणि त्यांच्याकडे बरेच मुलं वगैरे काम करत आहेत किंवा ते व्यवसाय सांभाळत आहेत. मग एवढी मोठी ताकद आणि 20-25 वर्षाचे शाखाप्रमुख, आज जिवबा असेल, बागवे असेल, बनगे असेल, आपलं गोपाळ खाडे असेल, बाबू कोळे असेल, हे 20 रामकृष्ण शिंदे असेल, यानं 20 वर्ष 25 वर्ष शाखाप्रमुख म्हणून झाले. आणि युवा सेना म्हणून अभिजित पाटील असेल, श्रीकांत आणि संकेत सावंत असेल, हे त्यांच्या युवा सेनेचे खंबीर नेतृत्व करणारे या ठिकाणी वरळीमध्ये. मग एवढी मोठी त्यांची ताकद आहे. युवा सेना, महिला आघाडी त्यांच्याकडे बक्कम असताना सुद्धा 6,500 घेऊ शकले साहेब.
का झालं आहे त्यांनी चिंतन केलं पाहिजे होतं. कारण लोकांची ह्या 30 वर्षामध्ये ह्या लोकांनी फक्त लोकांच्या भावनेशी खेळण्याचं काम केलं. बाळासाहेबांच्या प्रेमावरती जे लोक मतदान करत होते, बाळासाहेबांच्या विचाराला मतदान करत होते, त्या बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली या लोकांनी. आणि काँग्रेसबरोबर जाऊन सत्तेमध्ये राहून आज उलटा बोंबा करते. आज काँग्रेसचा 2 खासदारवरून आज 13 खासदार आणले आणि स्वतःचे 18वरनं 9 आले. याचा कधी विचार करत नाही. आज बघायला गेल्या वेळेला तुम्ही किती लढले होते, आज 95वरती आले. आता तर 95मध्ये तुम्हाला 30वरती कधी येतील का सांगता येत नाही. 30 पण निवडून आणणं कठीण आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मुंबईमध्ये जर तुमच्या लोकसभेमध्ये आम्ही तुमच्या अगेन्स्टमध्ये 7 ठिकाणी 14 ठिकाणी आपण लढलो, त्या ठिकाणी 7 ठिकाणी आपण जिंकलो आहे. म्हणजे तुमच्यापेक्षा 1 सीट आम्ही जास्त काढली तुमच्या अगेन्स्टमध्ये जिथं लढलो तिथं. आणि मतदानचा मार्जिन बघा ना, त्या ठिकाणी मतदानचा मार्जिनसुद्धा आमच्याकडे 60% आहे, त्याला 40% आहे मराठी माणसाचं मतदान. मग याच्यावरनं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि मला वाटतं यावेळेला वरळीमधून शिवसेनेचाच धनुष्यबाण यावेळेला येणार आणि भगवा या ठिकाणी फडकवणार. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार. मला खात्री आहे, लोकांना खात्री आहे, लोकांचा लाडका मुख्यमंत्री, लाडकी सरकार कधी झाली कोणाला कळलीच नाही. आणि हे फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या 18-20 तास काम केलं आहे. आणि त्यांनी आपलं स्वतःची काळजी न करता लोकांच्या हिताचे प्रश्न मांडले आणि लोकांच्या हितासाठी योजना आणल्या आणि तिजोरी ओपन ठेवली गरिबांसाठी. शेतकरी असेल, कष्टकरी असेल, महिला असेल, पुरुष असेल, वयस्कर असेल, सर्वांसाठी समान एक नजरेने बघितलं, सर्व समाजाला एक नजरेने बघितलं आहे. म्हणून हा परिवर्तन असं मला वाटतं. हे प्रशांत गवस होते. आपल्या पक्षाची, एकनाथ शिंदेंची, शिवसेनेची बाजू त्यांनी ठामपणे मांडलेली आहे. या ठिकाणी त्यांनी कामाचा पूर्ण पाडाच वाचून दाखवला आहे. आदित्य ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेवरती त्यांनी निशाणा साधलेला आहे. कुठलीही कसूर सोडलेली नाही आहे त्यांनी या ठिकाणी. याची उत्तरं आपण ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून नक्कीच घेणार आहे आगामी काळात. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.